कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून समजल्या जाणाऱ्या कागलचे राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसापूर्वी कागलचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. संजय घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे कागलच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजय घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे कागलच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा. कागलचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय बाबा घाटगे यांनी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार करून शाहू महाराज यांना कागलमधून निर्णायक मताधिक्य मिळवून दिले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देऊन मुश्रीफ यांना विजयी करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. संजय बाबा घाटगे यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर अतिशय संघर्षमय अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. कोणतीही आर्थिक व बलाढ्य शक्ती सोबत नसतानाही त्यांनी आपला गट कागल तालुक्यामध्ये तसेच कागल विधानसभा मतदारसंघामध्ये अबाधित ठेवला आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी 6 विधानसभा निवडणुका लढवल्या. त्यामध्ये त्यांना एका निवडणुकीमध्ये यश आले. संजय बाबा घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे आता सर्वात मोठी अडचण होणार आहे ती म्हणजे समरजित घाटगे यांची. विधानसभा निवडणुकीपूर्वी समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला व विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समरजित घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा चालू असतानाच संजय बाबा घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेशाचा पत्ता कट केला. संजय बाबा घाटगे यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला कागल तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठी बळकटी प्राप्त झाली आहे. येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपला संजय घाटगे यांचा मोठा फायदा होईल. तसेच कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेल्या गोकुळमध्ये भाजपला सत्तेत यायचे असेल तर संजय बाबा घाटगे यांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. संजय बाबा घाटगे यांचे चिरंजीव अमरेशसिंह घाटगे हे गेले 10 वर्ष गोकुळ दूध संघामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधी पॅनेलमधून निवडून येत आहेत. तसेच अमरेशसिंह घाटगे यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांमध्ये चांगला संपर्क आहे. त्याचा फायदा येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती व गोकुळ महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला होऊ शकतो. संजय बाबा घाटगे यांचा कागल, गडिंग्लज, राधानगरी, करवीर व बुदरगड तसेच आजरा तालुक्यामध्ये चांगला जनसंपर्क आहे. त्याचा फायदा भाजपला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नक्कीच होईल. तसेच 2029च्या विधानसभा निवडणुका हे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. 2029च्या निवडणुकीमध्ये अमरेशसिंह घाटगे हे भाजपचे कागल विधानसभेचे उमेदवार असू शकतात. अमरेशसिंह घाटगे यांनी याच्या अगोदर कागल पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद त्यानंतर गोकुळ अशा विविध संस्थांवरती त्यांनी काम केले आहे. तसेच कागल विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्याचा फायदा त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो. संजय बाबा घाटगे यांच्या पक्ष प्रवेशामुळे समरजित घाटगे हे काहीसे बॅकफूटवर गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहता संजय बाबा घाटगे यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे कागलच्या राजकारणामध्ये अनेक अनपेक्षित बदल आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतील. अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.